नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर गजानन शेंडगे. आज आपल्याला व्यापारी बँकेचे कार्य याविषयी मार्गदर्शन करणार आहे. मित्रहो, बँक म्हटलं म्हणजे तिच्या व्याख्येमध्ये दोन महत्त्वाचे शब्द आहेत. म्हणजेच अशी संस्था जी कर्ज देते आणि ठेवी स्वीकारते अशी संस्था म्हणजे बँक होय. ही बँकेची आधुनिक व्याख्या आहे. बँकिंग अधिनियम 1949च्या नुसार ही व्याख्या झालेली आपल्याला दिसून येते. मित्रांनो, बँकेच्या कार्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर आपल्याला पाहायचं झालं तर बँकेचे 3 प्रमुख कार्य असल्याचे दिसतात, परंतु सर्वसाधारणपणे बँकेचे 2 प्रमुख मानक कार्य आहेत. त्यापैकी पहिलं कार्य आहे प्राथमिक कार्य आणि दुय्यम कार्य. व्यापारी बँकेच्या प्राथमिक कार्यामध्ये 2 महत्त्वाचे कार्य येतात. त्यापैकी एक आहे ठेवी स्वीकारणे आणि दुसरा आहे कर्ज देणे. मित्रहो, बँका ठेवी स्वीकारतात. मग बँका ठेवी स्वीकारण्यामध्ये 2 प्रकारच्या महत्त्वाच्या ठेवी स्वीकारत असतात. त्यापैकी पहिली ठेव म्हणजे मागणी ठेवी आणि दुसरी म्हणजे मुदत ठेवी. मागणी ठेवीमध्ये आपणास माहीत असेल की ज्या ठेवी ग्राहकांच्या मागता क्षणी बँकेला परत कराव्या लागतात. म्हणजेच आज मी 10 रुपये किंवा 10,000 रुपये बँकेत ठेवले असतील, मला उद्या ते माझ्या खात्यावरील तेवढी रक्कम ही वापस पाहिजे, म्हणजेच मला परत काढायचे. अशा मागणीजन्य ठेवी म्हणजेच मागणी ठेवी हे ग्राहकाकडून बँका ठेवत असते. दुसरी महत्त्वाची ठेव आहे ती मुदत ठेव. मुदत ठेव ही विशिष्ट कालावधीसाठी असते. म्हणजेच 3 महिने, 365 दिवस, 5 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी ह्या मुदत ठेवी ठेवलेल्या असतात. मित्र, मागणी ठेवीमध्ये 2 प्रकारच्या ठेवी असतात. पहिली बचत ठेव आणि दुसरी आहे चालू ठेव. बचत ठेव ही सामान्य नागरिक समाजातील प्रत्येक घटक हा आपल्या खात्यावर बचत ठेवी ठेवत असतो. त्या अनुषंगाने बचत ठेवीवर काहीच व्याज सुद्धा या बँकेकडून दिलं जातं. दुसरी महत्त्वाची ठेव आहे ती चालू ठेव. चालू ठेवीमध्ये व्यावसायिक त्याचबरोबर बिझनेसमॅन लोक ह्या चालू ठेवी ठेवत असतात. आता आपण मुदत ठेवीचा जर विचार केला तर मुदत ठेवीमध्ये स्थिर ठेव म्हणजे ज्याला आपण फिक्स डिपॉझिट म्हणतो आणि दुसरी आहे आवर्ती ठेव ज्याला आपण म्हणतो रिकरिंग डिपॉझिट. म्हणजेच ज्या रोज त्या टप्प्याटप्प्याने एका विशिष्ट कालावधीसाठी आपण या रिकरिंग डिपॉझिटमध्ये पैसे गुंतवत असतो. याचा जर आपण सर्वसाधारणपणे विचार केला तर सर्वप्रथम आपण चालू खात्यावरील ठेवी या बाबीचा विचार करूया. मित्रहो, चालू खात्यावरील ठेवी ह्या उद्योजक व्यावसायिकांसाठी महत्त्वाच्या असतात. म्हणजे चालू खात्यावरील ठेवीमध्ये उद्योग व्यावसायिक आपला पैसा ठेवत असतात, जेणेकरून त्यांना रोजच्या व्यवहारासाठी, दैनंदिनीसाठी, त्याचबरोबर आपल्या उद्योगामध्ये होणाऱ्या विविध बाबीवर पैसे खर्च करण्यासाठी यांना ह्या चालू खात्यावरील ठेवी महत्त्वाच्या असतात. परंतु ह्या चालू खात्यावरील ठेवीवर कोणतेही व्याज मिळत नाही. या चालू खात्यावरील ठेवी पैसे काढण्यासाठी आणि पैसे भरण्यासाठी कुठलंही बंधन नसतं. दिवसातून किती वेळेस तुम्ही पैसे त्यामधून काढू शकता. तसेच दुसरी महत्त्वाची ठेव आहे ती आहे बचत खात्यावरील ठेवी. बचत खात्यावरील ठेव ही सर्वसामान्य नागरिक त्याचबरोबर अल्प व मध्यम उत्पन्न गटातील लोकांना बचत खात्यावरील ठेवींचा महत्त्वाचा फायदा होत असतो. कारण बँका या बचत खात्यावरील ठेवीवर काहीच व्याज सुद्धा देत असतात. या बचत खात्यावरील ठेवीमध्ये पैसे काढण्यासाठी आठवड्यातून 2 ते 3 वेळे आपण या पैसे काढू शकतो. त्याचबरोबर विशिष्ट कालावधीसाठी म्हणजे 1 वर्षासाठी जर आपण ह्या बचत खात्यावर ठेवी ठेवल्या असतील तर त्याला 3 ते 5% व्याज सुद्धा या ठिकाणी मिळू शकतं. मित्रांनो, पुढची जी काही मुदत ठेव आहे ती आहे मुदत ठेव. मुदत ठेवीवर आपल्याला माहीत असेल की मुदत ठेव सरासरी ही 3 महिने किंवा 5 वर्ष किंवा 10 वर्ष या कालावधीसाठी असते. मुदत ठेवीमध्ये ठेवल्या जाणाऱ्या ठेवीवर 7% ते 10% अशी व्याजाचा परतावा बँक ग्राहकांना देत असते.
विद्यार्थी मित्रांनो, या मुदत ठेवीवर जर आपण एक विचार केला, जर मी माझ्या मुदत ठेव खात्यावर 1 वर्षासाठी 1,00,000 रुपये ठेवले असतील, परंतु मी ते पैसे 5व्या महिन्यातच काढून घेतले, तर मला मुदतपूर्व आहरणासाठी, म्हणजेच आहरण म्हणजे काय, आहरण म्हणजे पैसे काढून घेणे, पूर्व आहरणासाठी मला जे वार्षिक व्याज आहे ते वार्षिक व्याज तितक्या रकमेवर मिळणार नाही. म्हणजेच मला मुदत संपण्याच्या अगोदर जर मी त्यातले पैसे काढले तर मला त्या ठेवीवरचं पूर्ण व्याज मिळणार नाही, मला काहीसं व्याज कमी मिळेल. पुढची महत्वाची जी काही ठेव आहे ती आवर्ती ठेव आहे. आवर्ती ठेव म्हणजे जी 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष किंवा 10 वर्ष अशा टप्प्याटप्प्याने आपण त्यामध्ये रिकरिंग पद्धतीने, रोजच्या पद्धतीने, आपल्याला माहित असेल की जे फिरते विक्रेते आहेत, अल्प उत्पन्न गटातील जे ग्राहक आहेत किंवा जे उपभोक्ते आहेत, त्याचबरोबर रोजंदारी करणारे जे महत्वाचे गट आहेत, पगारदार वर्ग आहेत, हे काही अंश आपल्याला दिसत असेल की टप्प्याटप्प्याने रोजचे 10 रुपये किंवा 20 रुपये किंवा जे त्यांना परवडतील असे रोजचे पैसे, आरडी ज्याला आपण म्हणतो, ती आरडी आपण ह्या बँकेत ठेवत असतो. एकदा का ती आरडीची मॅच्युरिटी पूर्ण झाली तर आपल्याला जास्तीत जास्त आकर्षक व्याज दरामध्ये ह्या आरडीची काही परतावा बँक आपल्याला देत असते. याच ठिकाणी दुसरी जी काही महत्वाची ठेव आहे ती आहे स्थिर ठेव. मित्रांनो, स्थिर ठेव ही ज्याला आपण म्हणतो फिक्स डिपॉझिट. फिक्स डिपॉझिट हे 3 महिने, 1 वर्ष, त्याचबरोबर 1 वर्ष ते 2 वर्ष, 1 वर्ष ते 5 वर्ष, त्याचबरोबर 10 वर्ष अशा प्रकारच्या कालावधीसाठी स्थिर ठेव ही बँकेमध्ये ठेवली जाते. आता पुढचा जो काही ठेवीचा भाग आहे तो आहे इतर ठेवी. आपल्याला माहित असेल की लहान कुटुंबे ज्यांचं उत्पन्न मध्यम गटातील आहे अशांना बचतीच्या सवयी लागाव्या म्हणून बँकेने पिग्मी बँक सुरू केली आहे. त्याचबरोबर शैक्षणिक कर्जासाठी, शैक्षणिक सेव्हिंगसाठी सुद्धा काही बाबी सुरू केलेल्या आहेत, जेणेकरून या लहान लहान गटांमध्ये आपल्याला व्यवस्थित बचतीच्या सवयी लागाव्यात या हेतूने बँकेची ही कार्यवाही चालत असते. यावर आकर्षक व्याजदर सुद्धा बँकेकडून मिळत असतो. मित्रांनो, व्यापारी बँकेची ही प्राथमिक कार्यामधला पहिला ठेवी ठेवणे हा भाग पाहिल्यानंतर आपल्याला व्यापारी बँकेच्या कार्यामधला दुसरा महत्वाचा भाग पाहायचा आहे, तो म्हणजे कर्ज देणे. मग व्यापारी बँक आपल्याला कुठल्या कर्ज देतात, त्यामध्ये आपण पाहतो की पहिलं गृहकर्ज. ह्याला गृहकर्ज आपण दीर्घ मुदतीचं कर्ज म्हणतो की दीर्घ मुदतीच्या कालावधीसाठी हे कर्ज दिलं जातं. समजा मी आज नोकरीला लागलोय तर मला घर बांधायचं आहे, घर बांधण्यासाठी मला बँकेने कर्ज दिलेलं आहे. हे कर्ज कमीत कमी 20 वर्ष किंवा 15 वर्ष किंवा 25 वर्ष अशा परतफेडीवर हे दिलं जातं. यामध्ये काय पाहिलं जातं, यामध्ये पाहिली जाणारी सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की माझी परतफेडीची क्षमता पाहिली जाते. ग्राहकांची परतफेडीची क्षमता या गृहकर्ज त्या प्रकारामध्ये पाहिली जाते. मित्रांनो, त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची बाब या ठिकाणी पाहिली जाते की आजचं माझं इन्कम किती आहे, माझ्यावर डिपेंडन्सी किती आहे, मला सॅलरी आहे त्या सॅलरीवर डिपेंडन्सी किती आहे. आजच्या आधुनिक युगामध्ये गृहकर्ज हे घेणे हे तितकंच किचकट बनलं आहे आणि तितका सोपा प्रकार झालेला आहे. कारण प्रत्येक बँक ही प्रत्येक पगारदार वर्गाला गृहकर्जाच्या विविध स्कीम दाखवत असते. त्या स्कीम मध्ये प्रत्येक बाबी ह्या काही नाविन्यपूर्ण असतात, तितक्या किचकटही असतात. त्या गृहकर्जामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग बँकेकडून पाहिला जातो तो म्हणजे त्या ग्राहकाची परतफेडीची क्षमता किती आहे. ह्या क्षमतेबरोबर आणखी एक भाग पाहिला जातो तो म्हणजे त्या ग्राहकाला त्याची सर्व्हिस किती बाकी आहे. दीर्घ मुदतीच्या कर्जामध्ये बँक सविस्तर विशेष मासिक ज्या काही मासिक हप्त्याचे ज्या काही स्टेज आहेत ते त्या ग्राहकाला देत असते. अशा प्रकारे गृहकर्ज हे बँक ग्राहकाला देत असते. पुढचं कर्ज आहे वाहन कर्ज. आजच्या आधुनिक युगामध्ये सगळ्यात जास्त बँकेतर्फे दिला जाणारा कर्जाचा प्रकार हा वाहन कर्ज आहे. कारण चंगळवादाला प्राधान्य देणारी अधिकाधिक जनता वारंवार निर्माण होते. कारण पैशाचा युक्ततम वापर करणे
हे उपभोक्त्याचं लक्षण असलं पाहिजे. परंतु आज लक्झरियस फॅसिलिटी प्रत्येकाला हव्या आहेत. त्या लक्झरियस फॅसिलिटीमधली सगळ्यात महत्त्वाची फॅसिलिटी ती आहे ती म्हणजे कार लोन किंवा वाहन. आपल्याकडे उच्च प्रतिष्ठित उच्च प्रतीची गाडी असली पाहिजे. हे प्रत्येकाला आज प्रत्येकजण आपल्याला एक अभिलाषा धरून असतो. ही अभिलाषा पूर्ण करण्यासाठी बँक ग्राहकाला 90% ते 95%, कधी कधी 100% सुद्धा त्या गाडीवर कर्ज देत असते. यामध्ये 3 महत्त्वाच्या गोष्टी पाहिल्या जातात. पहिली, गाडीची किंमत पाहिली जाते. दुसरी सगळ्यात महत्त्वाची, त्या ग्राहकाची परतफेडीची क्षमता पाहिली जाते. सगळ्यात महत्त्वाचा भाग तो पाहिला जातो, त्या गाडीच्या किमतीची बाजारामध्ये सद्य परिस्थितीला असलेली जी काही रचना आहे ती पाहिली जाते. गाडी पेट्रोलची आहे, गाडी डिझेलची आहे, गाडी गॅसवर चाललेली आहे, गाडी तुम्हाला ट्रान्सपोर्टसाठी वापरायची आहे किंवा गाडी तुम्हाला तुमच्या वैयक्तिक कामासाठीच वापरायची आहे. या सगळ्या बाबी बँक तुम्हाला कर्ज देताना पाहत असते. मित्रांनो, तिसरा जो काही कर्जाचा प्रकार आहे आणि नाविन्यपूर्ण प्रकार आहे आणि परंपरागत जो प्रकार आहे तो म्हणजे वैयक्तिक कामासाठी कर्ज देणे. वैयक्तिक कामासाठी पर्सनल लोन जे मिळतं ते अल्प मुदतीसाठी असतं. यावर व्याजदर सुद्धा अधिक असतो. जर गृहकर्जाचा व्याजदर पाहिला तर तो 8.5% असेल, तर वाहन कर्जाचा व्याजदर हा त्यापेक्षा थोडा जास्त असतो. परंतु या पर्सनल लोनचा व्याजदर हा प्रत्येक बँकेचा 12%, 13%, 14%, 17% व्याजदर या गृहकर्जाचा असल्याचं आपल्याला ठिकाणी दिसतं. प्रत्येक बँकेचा प्रत्येक बाबीचा व्याजदर हा कसा असतो, वेगवेगळा असतो. कारण प्रत्येक बँक नफा क्षमता वाढवण्यासाठी कर्जाची अंमलबजावणी ग्राहकांच्या माध्यमातून करत असते. त्यानंतर पुढचा जो काही कर्जाचा प्रकार आहे तो आहे अधिकर्ष सवलत. मित्रांनो, अधिकर्ष सवलत हा जो काही कर्ज प्रकार आहे हा कर्ज प्रकार आजच्या आधुनिक काळामध्ये अधिक मोठ्या प्रमाणामध्ये दिला जातो. तुमच्या प्रत्येकाकडे क्रेडिट कार्ड असतील, त्या क्रेडिट कार्डवर खात्यात पैसे नसताना सुद्धा तुम्ही व्यवहार करू शकता किंवा तुमच्या क्रेडिट कार्डवर बँक तुम्हाला 60,000चा किंवा 1.5 लाखाचा प्री अप्रूव्ड लोन सँक्शन करते. याला आपण अधिकर्ष सवलत असं म्हणू शकतो. तुमच्या खात्यात पैसे नसताना सुद्धा ही अधिकर्ष सवलत आजच्या आधुनिक काळामध्ये सगळ्या बँका, एकंदरीत सगळ्याच बँका, आज बँकिंग आधुनिक प्रणाली निर्माण झालेली आहे. सगळ्या बँका काय करतात, तुम्हाला अधिकर्ष सवलतीची सुविधा देऊ शकतात, ते करतात. परंतु यामध्ये अट असते. ती अट म्हणजे ग्राहकाची पत, क्रेडिट ऑफ कंझ्युमर पाहिलं जातं. प्रत्येक बँक तुम्हाला बोलून, तुम्हाला विचारणा करून तुम्हाला अधिकर्ष सवलत देणार नाही. मात्र तुमची सॅलरी, तुमचा उद्योग, तुमच्या खात्यावर होणाऱ्या अंमलबजावणीची एकंदरीत रचना कशी आहे, जर तुम्ही 10 वर्ष त्या खात्याकडे पाहिलंच नाही तर बँक तुम्हाला अधिकर्ष सवलत देणार नाही. परंतु नियमितपणे तुम्ही तुमच्या खात्यावर मिनिमम बॅलन्स ठेवत आहात, नियमितपणे तुमच्या खात्यावर तुम्ही काहीशी रक्कम महिन्यामध्ये टाकत आहात, काढत आहात, त्या नेहमी चालणाऱ्या कार्यवाही बँकेच्या लक्षात आल्यानंतर त्या ग्राहकाला बँक अधिकर्ष सवलत देत असते. मित्रांनो, अधिकर्ष सवलत नंतर पुढचा जो काही प्रकार आहे तो म्हणजे हुंडी स्वीकारणे किंवा वटविणे. व्यापारी वर्गामध्ये हुंडी ही 2 पार्ट्यामध्ये झालेला एक करार असतो. त्या कराराचं वटविण्याचं काम, त्या 2 पार्ट्यामध्ये संगनमत घडवून आणण्याचं काम बँकेच्या मार्फत होत असतं, जेणेकरून एका पार्टीकडून दुसऱ्या पार्टीला त्याचे पैसे दिलेल्या नियोजित वेळेमध्ये आणि प्रॉपर मिळाले पाहिजेत, असा त्या हुंडीचा, वचनचिठ्ठीचा काय असतो, अर्थ असतो. आता हे सगळं झाल्यानंतर जर आपण जनरल व्यापारी बँकेचे जर कार्य बघितले तर आपल्याला असं दिसून येतं, व्यापारी बँका शिक्षणासाठी कर्ज देतात, उद्योगासाठीही कर्ज देतात, शेतीसाठी कर्ज देतात, त्याचबरोबर खाजगी कामासाठी सुद्धा कर्ज देतात, सामाजिक कार्यासाठी सुद्धा व्यापारी बँका कर्ज देत असतात, सामाजिक संस्थांना सुद्धा व्यापारी बँका कर्ज देतात. अशा प्रकारे व्यापारी बँकाकडून कर्ज देण्याचा हा प्रकार समाजधिष्ठित
त्याचबरोबर पारिवारिक, त्याचबरोबर औद्योगिक, शैक्षणिक अशा विविध बाबींशी निगडीत असलेला आपल्याला दिसून येतो. मित्रहो, कर्ज देण्याच्या कार्यानंतर व्यापारी बँकांचं तिसरं सगळ्यात महत्वाचं जे काही कार्य आहे ते मुख्य कार्य मानलं जातं बँकिंग व्यवस्थेमधलं, ते आहे पैशाची निर्मिती करणे किंवा पतपैशाची निर्मिती करणे. या पतपैशाच्या निर्मितीची प्रक्रिया ही काय आहे हे आपण पुढच्या एका लेक्चरमध्ये समजून घेणारच आहोत. परंतु सध्या आपल्याला हे कार्य पाहताना पतपैशाची निर्मिती बँका कशी करते आपल्याला या ठिकाणी दिसत असेल की एका ग्राहकाने 10,000 रुपये बँकेत ठेवले आहेत. बँका 90,000 रुपये कर्ज निधी जमा करू शकते. 10% त्या CRR, SLR बँकेचे जे काही कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्ट आपण परत पाहू. परंतु 90,000पर्यंत लोन दिल्यानंतर ते लोन दुसरा ग्राहक त्याच्या खात्यात टाकतो. त्याच्या खात्यात त्यांनी 90,000 रुपये टाकले. 90,000तून लोन दुसरी बँक काय करते, 81,000 रुपये त्याची कर्जदेय क्षमता असते त्या बँकेची. त्या 90,000वर 81,000 असते. ते 81,000 ती बँक तिसऱ्या ग्राहकाला दिले. तिसऱ्या ग्राहक त्या त्याच्या बँकेच्या खात्यामध्ये ते पैसे ठेवतो. अशा प्रकारे जर आपण पाहिलं की पहिल्यांदा 10,000 ठेवलेले आहेत ते वाढत जाऊन जोपर्यंत 1,00,000 रुपये किंवा 10,00,000 रुपये या ठिकाणी होत नाही तोपर्यंत ही पतनिर्मितीची प्रक्रिया, म्हणजेच बँका वारंवार त्या ठेवीदाराच्या ठेवीमधून लोन, जितक्या रकमेचं लोन द्यायचे तितकी रक्कम दुसऱ्या खातेदाराला देतात. म्हणजे एकाची जी काही ठेव असते ती बँकेची दुसऱ्याकरता निर्माण केलेली कर्जाची रक्कम असते असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. पतपैशाची निर्मिती प्रक्रिया आपण कशी आहे ही पुढच्या वेळेस समजून घेऊया. तुर्तास फक्त अर्थ या ठिकाणी असा की पतपैशाची निर्मिती सुद्धा व्यापारी बँकेचं महत्वाचं कार्य असल्याचं दिसून येतं.